नमस्कार, मी कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर नाश्त्यामध्ये आपल्याला झटपट असं काहीतरी थोडंसं स्पायसी खावं वाटलं तर आपण काय बनवणार? तर आज आपण बनवणार सोयाबीन चिल्ली. तर ती सोयाबीन चिल्लीमध्ये घरच्या घरी तुमच्याकडून काय चुका होतात काय नाही ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर आपण आजचं साहित्य पाहून घेऊया. तर आपण घेतलेलं आहे इथं सोयाबीन आहे हे, त्यानंतर ही काळी मिर्च, ऑइल, रेड चिली सॉस, हा ब्लॅक सोया सॉस, त्यानंतर काश्मीरी लाल तिखट, हा एकदम छोटा कापून घेतलेला कांदा आहे, त्यानंतर बारीक म्हणजे थोडेसे मोठ्या आकारात चिरून घेतलेली शिमला मिर्च, कांदा पण मोठ्याच आकारात कापलेला आहे, त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि लसणाच्या पाकळ्या. तर हे आपण पाणी गरम करून घेतलंय. त्यानंतर त्यामध्ये आपण हे आपले सोयाबीन टाकून घेतलेलं आहे आणि हे सोयाबीन आपल्याला 9 ते 10 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर आपले सोयाबीन झाले शिजून. आपण याच्यामध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायचे. हे अगोदर हे थोडेसे थंड झाले, चाळणीत काढून थंड करून घ्यायचे. हे पहा या प्रकारे. तर आता हे आपण असं सर्व असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे जास्त. हे पहा या प्रकारे. तर आता आपण हे आपलं सोयाबीनचं कोटिंग तयार करून घेऊया. तर ह्यामध्ये थोडीशी काली मिर्च, त्यानंतर थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि माझ्याकडे पेस्ट नाही आहे तर मी काश्मीरी लाल तिखट आहे हे, आणि थोडीशी हळद, यामध्ये थोडीशी हळद. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव करून झालं की यामध्ये थोडंसं साधारणतः म्हणजे लागेल तसं 1-2 चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ, आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर पण हे पूर्ण ज्याला कोटिंग बसलं पाहिजे, सोयाबीनला कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग बसलं पाहिजे छान. त्यामुळे काय होतं की क्रिस्प खूप सुंदर येतो. म्हणजे आपलं सोयाबीन चिल्ली आहे ती टेस्टला पण खूप छान लागते. हे पहा आपली कोटिंग झालेली आहे तयार. तर आता आपण इकडे कढईत तेल गरम करून घेऊया. आपल्याला तळून घ्यायचं आहे आपलं सोयाबीन. तर आपलं तेल हे तापलेलं आहे आणि एका टायमाला जेवढे बसतील तेवढे आपण सोयाबीन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. तर हे फुल गॅसवरच तळून घ्यायचे, त्यामुळं काय क्रिस्प छान येतो. मी साहित्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ विसरले होते, त्यामुळे याला कॉर्नफ्लॉवरची कोटिंग द्यावीच लागते. तर ते तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग द्यायला विसरू नका. हे पहा हे असे मस्त असे खुसखुशीत झाले पाहिजे. तर हे पहा आपले सोयाबीन हे झालेलं आहे. याला किमान 4 ते 5 मिनिट लागतात व्यवस्थित तळून घ्यायला. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. यामध्ये बटर पेपरवर काढले तर अगदी उत्तम, पण माझ्याकडे बटर पेपर शिल्लक नव्हता त्यामुळे मी साध्या डिशमध्येच काढलेत. बटर पेपर तेल पूर्ण ऑब्झर्व करून घेतो. सोयाबीन चिल्लीची जी ग्रेव्ही बनवतो ना आपण, ते ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण इकडे तेल टाकून घेतलंय. तेल गरम करून घ्यायचं, व्यवस्थित गरम झालं पाहिजे. त्यामध्ये लसणाचं बारीक केलेलं लसूण, थोडंसं आलंचं बारीक करून घेतलेलं आलं आहे हे. तर हे परतून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये कांदा, हा एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ह्याला थोडासा कलर आला की यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची.
ही पण व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर शिमला मिर्च आणि आपला कांदा हे फुल गॅसवर 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे. ह्याला काय म्हणजे असं ह्याची थोडीशी आपल्याला हे दाताखाली लागलं पण पाहिजे, की टेस्ट पण आली पाहिजे कांद्याची, की थोडंसं कच्चा पण वाटलं पाहिजे. त्यामुळे एवढं पण परतायचं नाही. तर यामध्ये आपण टाकणार आहोत ब्लॅक सोया सॉस. हे पहा, हा मी साधारण 2 चमचे टाकला असेल. सोया सॉस नंतर आपण रेड चिली सॉस, तुम्ही याऐवजी लाल तिखट पण वापरू शकता. पण माझ्या घरी लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे जसं तिखट पण स्पायसी पण नको आहे. काली मिर्च पावडर ही अगदी थोडीशीच टाकायची आहे, चिमूट. चवीनुसार मीठ, थोडंसं काश्मीरी लाल तिखट. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण साधारण 1 कप पाणी घालणार आहोत. आपण यामध्ये 1 कप पाणी घालणार आहोत आणि हे पाणी घालून असं थोडंसं फुल गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर ही ग्रेव्ही आपल्याला जास्त पातळ पण नको आहे, थोडीशी घट्ट पण पाहिजे. त्यामुळे मी 1च कप पाणी घातलेलं आहे. आणि ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा येण्यासाठी तर हे मी कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं, अगदी थोडंसं पाणी घालून मिश्रण तयार केलं होतं. 1 ते 1.5 चमचा छोटासा. त्याने काय होतं की ह्याला थिकनेस खूप छान येतो. अगदी थोडंसं असं शिजवून घ्यायचं व्यवस्थित. तर आपले मिश्रण झाले. तर आता याच्यामध्ये आपण आपले सोयाबीन वड्या टाकून घ्यायच्यात. ह्याला लोखंडाची कढई असली तर अगदी उत्तम, पण अवेलेबल नव्हती त्यामुळे मी आहे त्यामध्येच बनवलं आहे. ह्याच्यामध्ये पण छान टेस्ट येते. हे पहा, वाव, खूप छान. आणि लास्टला आपण याच्यामध्ये कांद्याचं बारीक हिरवा कांदा कापलेले काप टाकून घ्यायचे. आपलं टेक्स्चर पण किती सुंदर आले. वाव. आणि आता हे 5 मिनिटे याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं व्यवस्थित. आहे पहा, आपली सोयाबीन चिल्ली तयार झालेली आहे. वाव, खूपच छान. हे पहा, आता आपण ही गरम गरम सर्व करायची. तर मी थोडीशी कोबीसोबत टेस्ट करून पाहणार आहे. तर आजची आपली सोयाबीन चिल्लीची रेसिपी तयार झालेली आहे. अगदी हवी तशी अप्रतिम टेस्ट आलेली आहे त्याला. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होते. मी जे सांगितलं, जेवढं प्रमाण सांगितलं त्याच प्रमाणात घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.